नमस्कार. आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल. उमरखेड येथे जनशक्ती पक्षाच्या सर्व 17 उमेदवारांचा शपथविधी विधिग्रहण संपन्न. मागील 9 वर्षापासून नगर परिषदेमध्ये अनागोंदी कारभाराने कळस गाठला होता. या बेताल कारभाराला कंटाळून शहरातील नागरिकांनी जनशक्ती पॅनलच्या रूपाने परिवर्तन केले व नगराध्यक्षासह 17 नगरसेवक निवडून आणले. नागरिकांना तत्परतेने नागरिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी व नगर परिषद कारभार भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही ज्येष्ठ काँग्रेस नेते नंदकिशोर अग्रवालजी यांनी दिली. दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जनशक्ती पॅनलची निशाणी असलेल्या सजविलेल्या बसचे नगराध्यक्षा तेजश्री जैन व पॅनलचे 17 नगरसेवकांचे स्थानिक नगर परिषद प्रांगणात आयोजित पदग्रहण सोहळा कार्यक्रमस्थळी आगमन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ काँग्रेस नेते नंदकिशोरजी अग्रवाल होते. काँग्रेस नेते तातू देशमुख, साहेबराव कांबळे, राम देवसरकर, इनायतल्ला खान, दत्तराव शिंदे, उमरखेड जनशक्ती पॅनलचे अध्यक्ष गोपालभाऊ अग्रवाल, बाळासाहेब नाईक, ॲडव्होकेट बळीराम मुटकुळे, अजय नरवाडे, राजेश खामनेकर, प्रशांत पत्तेवार, सतीश नाईक, निलेश जैन, राजू कवाने, सुभाष दिवेकर आदींची या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तातू देशमुख, इनायतुल्ला जनाब, शेख तालिब, शगीर तन्ना यांनीही आपले विचार व्यक्त केले. ॲडव्होकेट संतोष जैन यांनी शहरवासियांना दिलेल्या मतदानरूपी आशीर्वादाने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी दिलेला कौल सर्वमान्य असून जनतेच्या विश्वासाला कदापिही धडा जाऊ दिला जाणार नाही. चांगल्या कामासाठी विरोधकांचाही सहभाग असावा, त्यांच्याही सूचनांचा आदर केला जाईल, असे आपल्या प्रास्ताविकातून ॲडव्होकेट संतोष जैन यांनी स्पष्ट केले. या पदग्रहण सोहळा कार्यक्रमात भाजपसोबतची युती तोडून निवडणुकीत उतरलेले शिवसेना शिंदे पक्षाचे शहर प्रमुख ॲडव्होकेट संजीव कुमार जाधव व पदाधिकारीही उपस्थित झाले होते. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक प्रेमराव वानखेडे यांनी केले, तर आभार सिद्धेश्वर जगताप यांनी मानले. राजिरा न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर, उमरखेड. आपल्याला अनुभव येतात आणि त्यातून आपण अनेक बाबी शिकत जातो. डॉक्टरी पेशा असो, वकिलीचा पेशा असो, हे लोक तर आम्ही नेहमीसाठी विद्यार्थी असतो. आम्हाला रोज वाचावं लागते, शिकावं लागते. तर या निमित्ताने मी सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष यांना अशी विनंती करेन की नगर परिषदेचं कामकाज हे संविधानिक मार्गाने नगर परिषद कायद्याअंतर्गत येणाऱ्या तरतुदींनी या ठिकाणी चाललं जावं आणि अतिशय पारदर्शकपणे हे काम तुमच्या हातानं व्हावं, अशी मी या निमित्तानं तुम्हाला सदिच्छा देतो आणि तुमच्याकडून मी या भावना व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपण जनतेने, मायबाप जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे, तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं. आता आमचं या सर्व ज्येष्ठ मंडळीचं आणि या पूर्ण नगरसेवकांचं एक कर्तव्य ठरते की तुमच्या कसोटीवर आम्ही खरं ठरलं पाहिजे आणि निश्चितपणानं या शहरातले जे काही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते या ठिकाणी सोडवण्याचा मी आपल्याला आश्वासन देतो, विश्वास देतो, ग्वाही देतो. असंच भरभरून प्रेम आपण यापुढेही भविष्यात आमच्यावर असू द्यावं. जिथं चुकलं तिथं आमचे कान धरावे, त्याला काही आपण म्हणजे वाईट वाटून घेण्याचं आम्हाला काही कारण नाही. कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. अनेक ठिकाणी चुका होत असतात. आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यानही आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या, या ठिकाणी थोडंसं गडबड झाली, मागं पुढे झालं, तर त्याबद्दल आपण सर्वांनी उदार अंतःकरणानं क्षमा करावी. समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत. खरं म्हणजे ते आमच्यापेक्षा वयानं खूप ज्येष्ठ आहेत. त्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे, वर आहे, स्टेजवर आहे. परंतु कुठंतरी तुमच्या भावनेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काही ठेच पोहोचली असेल तर मी संपूर्ण जनशक्ती पॅनलच्या वतीनं आपली क्षमा याचना करतो आणि मी माझ्या प्रास्ताविकाला या ठिकाणी विराम देतो. जय हिंद, जय भारत. पहली बात तो ये है, विश्वासानं ज्या भावनेनं तुम्हाला आम्हाला
या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं तेव्हा मालक न होता आम्ही जनतेचे सेवक आहोत ही भावना तुम्हाला कायमस्वरूपी ठेवावी लागणार. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं उमरखेड शहर हे सुंदर स्वच्छ आणि ज्या लोकांना भावना होत्या की शहरामध्ये कुण्या एकाचा नाही, कुण्याही एका पक्षाने, एका नेत्याने, एका कार्यकर्त्याने श्रेय घेण्याचं काही कारण नाही. हा विजय जर कोणाचा असेल तर उमरखेड शहरातील सामान्य लोकांचा हा विजय आहे असं मी इथं जबाबदारीपूर्वक नमूद करतो. आणि मला सांगताना आश्चर्य, आनंद आणि अभिमान वाटतो जैन साहेब, इनायतुल्ला साहेब, की या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये फक्त शहरातील लोकांनी भाग घेतला नाही. कारण अनेक असतील, तुमच्यावरचं प्रेम असेल, पक्षावरचं प्रेम असेल, नगर परिषदेमध्ये उभे असणाऱ्या उमेदवारांचं प्रेम असेल, पण ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यातून आलेल्या एका माणसानं एक मत तरी आपल्याला मिळवून दिलं. त्याचे पुरावे पाहिजे असतील तर ज्या दिवशी आपल्या नगर परिषदेमध्ये 17 नगरसेवकांनी नगर परिषदेच्या अध्यक्षा निवडून आल्या तर बांबरखेड्यापासून दराटीपर्यंत प्रत्येक खेड्यामध्ये फटाके फुटले. नवनिर्वाचित नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. मित्रांनो, इलेक्शन होत असतात, जात असतात, ह्या गोष्टी सगळ्या होत असतात. आणि इलेक्शन हे का महत्त्वाचं आहे याची परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून ठेवलेली आहे. म्हणून आजच्या या जनतेला नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो, तद्वतच शौर्य दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देतो. नगरपालिकेला निवडून आल्यानंतर काय असते काय नसते हे नागरिकाचं एक केंद्रबिंदू आहे, समस्या निवारणाचं एक केंद्रबिंदू आहे. त्याला आपण आपल्या भाषेत म्हणू की ते मिनी मंत्रालय आहे. ज्या मंत्रालयामध्ये जेवढे डिपार्टमेंट असतात तेवढे डिपार्टमेंट जिल्हा परिषदला आणि नगरपालिकेला असतात. हे माझी धारणा नाही, ती पक्की आहे. म्हणून प्रशासनाचा अनुभव असलेला म्हणून सांगतोय, प्रशासनामध्ये काम करत असताना घटनेमध्येच अशी तरतूद आहे, शासन आणि प्रशासनानं दोघांनी मिळून हे जर गाडा ओढला तर गाडा सुरळीत चालून या गावची, या नगराची प्रगती होते, अशी ती माझी धारणा आहे. आणि घटनेमध्ये तशी येथील सर्व शक्तीपीठ, सर्व पीर दर्गा यांना विनम्र अभिवादन करते. त्याचप्रमाणे या राष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले असे सर्व हुतात्मे, सैनिक, विचारवंत, शास्त्रज्ञ व सर्वांना, तसेच राष्ट्राची जडणघडण व समाज सुधारणा करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते. आजच्या या पदग्रहण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष माझे पितृतुल्य श्री नंदकिशोरजी अग्रवाल साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाचे सन्माननीय नेते, पदाधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी वृंद, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, ज्या मायबाप जनतेने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मतदानाच्या महोत्सवात सहभागी होऊन आम्हा 27 लोकांना या ठिकाणी विराजमान केलं, ते या ठिकाणी उपस्थित असलेले या यशाचे मानकरी या सर्वांना मी साष्टांग नमस्कार करते. आपण आम्हा लोकांवर टाकलेल्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा न जाऊ देता पारदर्शकपणे व सर्व समावेशक नगर परिषदेचा कारभार आमची 27 लोकांची टीम घेऊन आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे सेवा देऊ पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. उमरखेड शहरासाठी ज्या ज्या विकासाच्या योजना करता येतील व जनतेसेवासाठी जेवढ्या सुविधा देता येतील त्या देण्याचा भक्कमपणे पूर्णपणे देण्याचे प्रयत्न करू, अशी मी सर्व नगरसेवकांच्या वतीने ग्वाही देते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. जय. ये 8 साल 9 साल के अंदर जो बीमारी लगे वाली है वो है भ्रष्टाचार की. ये बहुत बड़ी बीमारी है, बगैर पैसे दिए किसी का काम होता नहीं, ये जाहिर तकरार है. मैं प्रशासन से विनती नहीं, मैं उनसे बोलूँगा, सूचना दूंगा, जो हो गया वो हो गया. आप हम भी भूल जाएंगे, आप भी भूल जाएंगे.
आए वाले आदमी का काम आपने करना, ये आपकी जवाबदारी है। कायदे में कैसे बिठाना, ये भी आपकी जवाबदारी है। जहाँ अध्यक्ष की सम्मति होंगी वहाँ अध्यक्ष सम्मति देंगी, हमारे जहाँ साथ होना हम तुमको साथ देंगे। भ्रष्टाचार मुक्त नगर परिषद तुमको हमको करना है, और उसके लिए जो कर्मचारी है इनका सहकार्य बहुत जरूरी है। इन्होंने आए वाले आदमियों के यदि काम करे तो हमारे तक काम आने का विषय नहीं रहता। और डे टू डे हमको हम और जनाब काफ़ी दिन तक साथ में काम